साईराम मित्रांनो, मी इव्हेंट प्लॅनर भूषण तुमचं स्वागत करीत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भूषण ब्लॉग्स. आणि या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला इव्हेंटची माहिती, इव्हेंटचे अपडेट व साई पालखींचे भजनं व पालखी वगैरे आणि ट्रॅव्हलिंगचे मी सर्व माहिती तुम्हाला देत राहील. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास मला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व मला भरभरून प्रेम द्या. तर आपल्याला आज ऑर्डर आलेली आहे, ती आहे हेडुसन गावात. बर्थडे पार्टीची युनिक थीम आहे. तर चला मग चालू करूया आपला नवीन सुरुवात. साईराम मित्रांनो, आपला सामान सर्व काढून झालेलं आहे आणि आपले साई बंधू कल्पेश माऊली इथे आलेले आहे. आणि माझ्या आजच्या ऑर्डरला ओम साईराम, आणि माझ्या आजच्या ऑर्डरला सोबत माझे कल्पेश असणार आहे. अजून एक व्यक्ती असणार आहे, ती तुम्हाला दाखवण्याच पुढे. तर सामान आपलं बघू शकता सर्व काढलेलंच आहे. आता थोड्या टायमात रिक्षा येते, त्या रिक्षा सर्व सामान टाकून आपण आपल्या घरी स्टार्ट करणार आहे. तो भेटूया, रिक्षा येऊ द्या 2 मिनिटात. रिक्षा पण आलेली आहे मित्रांनो, आणि आपला सामान सर्व टाकून झालेलं आहे. तर चला मग आपण निघूया आपल्या ऑर्डरला. मंडळी, आता सामानाची रिक्षा पुढे आणि आम्ही पण निघालो आहे. तर आमचे सहकारी बंधू ते आम्हाला भेटणार आहेत अर्ध्या स्टॉपला, त्यांना घेऊन आम्ही निघणार आहेत ट्रेन ऑर्डरसाठी. तर चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत आपले सहकारी बंधू भेटलेले आहेत. दक्ष इव्हेंटचे ओनर दिपेश पावशे, आणि मला जे इव्हेंट आहे ते यांनी शिकवलं आहे. आणि बघू शकता आता आम्ही 3 जण झालो आहे, आणि थोड्याच वेळात आमची गाडी येते, मर्सिडीज येते ब्रँच. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को. त्याच्यात आम्ही जाणार आहोत. आणि 2 शब्द आपण बोलून घेऊ, ज्यांनी मला शिकवलं ते गुरु दक्ष भाऊ. दादा, काय बोलणार 2 शब्द माझ्यासाठी? काय बोलणार, आता आम्हाला टेप ऑफ केलेलं आहे. मी चांगलं इव्हेंट करतो, प्रोफेशनल इव्हेंट करतो. आज माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. थँक्यू. इव्हेंट करत राहा, लोकांना थोडंसं मजा देत राहा. थँक्यू. आणि आजपासून आपला पहिला ब्लॉग सुरू झाले, त्या ब्लॉगबद्दल काय बोलणार आहे? 2 शब्द. आता संध्याकाळी बघू. संध्याकाळी बोलता का? ठीक आहे, चालेल. हां, काम झाल्यावर बोल. तर चला मंडळी, आपण भेटू. ड्रम पण आलेले आहेत आपले, तर डायरेक्ट ऑर्डरला भेटू. तोपर्यंत साईराम. साईराम मित्रांनो, आपण आलो आहे पिंकीच्या फार्म हाऊसला, म्हणजे पिंकीची वाडी फार्म हाऊस. आणि आत ती रिक्षा गेलेली आहे. मंडळी, आपण स्पॉटवर आलेलो आहे, आणि इथे आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. आणि अख्खा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी. हा मस्तपैकी स्विमिंग पूल आहे, आणि इथे आपल्याला इथे डेकोरेशन करायचं आहे. आणि भाऊ सर्व सामान काढतायत. कल्पेश भाऊ पण एकदम जोरात आहेत. आणि दादा, आपल्या रिक्षावाला दादा बसलाय मस्तपैकी, बघा तुम्ही. हा दादा आपल्या बाजूलाच राहतो, बाजूच्या गावातच, आणि दरवेळी आपल्याला इव्हेंटसाठी सामान घेऊन येतच असतो. मस्त व्ह्यू आहे. पिंकीची वाडी, हेडुसन गाव, शिरडूनच्या नाक्यावर. कोणालाही पाहिजे असेल तर नक्की मला मेसेज करा, DM करा. मी तुम्हाला नंबर वगैरे सर्व देतो. तर भेटू, डेकोरेशन चालू करतो आता, आणि भेटू डेकोरेशन झाल्यावर. आता काम चालू आहे. तर मंडळी, आपलं डेकोरेशन झालेलं आहे. कस्टमरला वॉटर थीम पाहिजे होती, तर आपण वॉटर थीम दिली. बाजूला स्विमिंग पूल आहे, तर कस्टमरला स्विमिंग पूलच्या बाजूलाच पाहिजे होता, आणि सेम टू सेम आपण वॉटर थीम अशी दिलेली आहे. तर कस्टमरला आवडते का नाही ते पण बघू आपण, आणि तुम्हाला बघूया. हा आजचा आपला डेकोरेशन. हा डेकोरेशन तुम्हाला मुंबई ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळेल.
फक्त साईराम इव्हेंटला लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि DM करा. तर वॉटर थीम इथं रेडीच आहे आणि बाकी तिकडे काम चालू आहे एंट्रीचा. डेकोरेशन तर ऑलमोस्ट झालेलं आहे, आता फक्त एंट्रीची तयारी चालली आहे. तर दादा कसं वाटतं आपला आजचा डेकोरेशन तुम्हाला? खूप मस्त वाटतं, मजा आली काम करायला पण एकदम मजा आली, भरपूर मजा आली. काहीच त्रास नाही, काही नाही, कोणाला काहीच त्रास नाही. आणि फार्म हाऊस कसं वाटलं आपल्याला? फार्म हाऊसला तुम्ही नक्की या, एकदा भेट द्या फार्म हाऊसला. खरंच पिंकीची वाडी. कोणाची वाडी आहे? पिंकीची वाडी. दादा तुला माहित असतं आपण इथं स्विमिंग पूल आहे, तू काय करून आला असतं, तयारी काय केली असती? ते पूर्ण घरातून पूर्ण तयारी करून आलो असतो. जर माहित असतं स्विमिंग पूल इथे आहे जवळपास तर. तुम्हाला माहित असून तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. चीटिंग करताय तू. तर कल्पेश तुला कसा वाटला डेकोरेशन आजचा? चांगला वाटला, खूप चांगला वाटला. म्हणजे फर्स्ट टाइम मी असं डेकोरेशन बघितलंय. अच्छा, कधीच नव्हता बघितला असा? नाही, म्हणजे पहिल्यांदा केला पण पहिल्यांदा बघितला पण. ठीक आहे चालेल. तर मंडळी आपला डेकोरेशन झालेला आहे, तुम्हाला दाखवलेलंच आहे मी. तर क्लायंट काय अजून आले नाहीत आणि त्यांची एंट्री पण बाकी आहे, कधी येतील काय माहीत नाही. पण तोपर्यंत आपल्याला इथेच बसायचं आहे, कारण एंट्री पण आहे व केक कटिंग पण आहे आणि केक खाऊनच जाणार आहे. आणि कल्पेश पण बघा कसा बसला इथे, कंटाळा. हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. आला असेल ना कल्पेश, तुला कंटाळा आलाय का? डेकोरेशन झालंय आमचं, म्हणजे आमच्या टायमावर झालेलं आहे आणि टाइम टू टाइम सर्व काम असतं आपलं. कसं काय कल्पेश, काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? डेकोरेशन जाम चांगला झालाय. तुम्ही डेकोरेशन बघाल ना, ऑसम, जाम भारी झालाय. माझ्याकडे शब्द नाही बोलायला. तर कल्पेश आत्ताच सध्या इव्हेंट शिकतोय आणि त्याला मी शिकवतोय म्हणजे कसं काय इव्हेंटमध्ये कसं काय असतं. आणि डेकोरेशन तर झालेलं आहे, आता बघू क्लायंट केव्हा येतात, तोपर्यंत याच्यावर उड्या टाकायचं आहे का? कपडे नाही. तर चला मंडळी, बघू का क्लायंट आल्यावर तुम्हाला एंट्री पण दाखवतो मी. घरी आलोय आणि चेंज वगैरे केलाय आणि आपली जी आजची थीम होती ती क्लायंटला खूप आवडली आहे. त्यांना वॉटर थीम पाहिजे होती, वॉटर थीम आपण त्यांना दिलेली आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट इव्हेंटमध्ये. तोपर्यंत साईराम. माझी व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर करा आणि भरभरून तुमचं प्रेम द्या. बाय बाय.